नमस्कार मित्रांनो. वित्त वर्षाचा आज हा पहिलाच दिवस आहे. 1 एप्रिल. बरोबर 90 वर्षापूर्वी 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झाली होती. तर मित्रांनो, शुक्रवारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 28 मार्चला FIIने 4,353 कोटींचे शेअर्स विकलेले आहेत इक्विटी सेगमेंटमध्ये, कॅश सेगमेंटमध्ये. तर DIIने 7,646 कोटींचे शेअर हे विकत घेतलेले आहेत इक्विटी सेगमेंटमध्ये. तर ITCने जाहीर केलेलं आहे की ते स्वतःची पेपर कपॅसिटी वाढवण्यासाठी आदित्य बिर्ला रिअल इस्टेटकडून 3,458 कोटींना सेंचुरी पल्प आणि पेपरचे ॲक्विजिशन करतील. भारत सरकार व्होडाफोन आयडियामध्ये स्वतःचा स्टेक 48.99% वाढवणार आहेत आणि ते व्होडाफोन आयडियामध्ये सर्वात मोठे स्टेक होल्डर होतील. आणि हे कशा पद्धतीने ते त्यांचा स्टेक वाढवणार आहेत, तर व्होडाफोन आयडियाकडे जो ड्यू आहे 36,950 कोटींचा, तर त्याचं इक्विटीमध्ये कन्व्हर्जन करण्यात येणार आहे. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने जाहीर केलं आहे की वित्त वर्ष 2025साठीचा जो प्रोव्हिजनल रेव्हेन्यू होता त्यांचा, तर त्याने 30,400 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. भारत सरकारने 62,000 कोटींच्या डिफेन्स डीलला मान्यता दिलेली आहे आणि त्या अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडून 156 लाईट कॉम्बॅट प्रचंड हेलिकॉप्टर इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्सला दिले जातील. मित्रांनो, 7 ते 21 मार्च दरम्यान बँका आणि वित्तीय संस्थांनी CD म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटच्या माध्यमातून 1.2 लाख कोटी रुपये उभे केलेले आहेत. म्हणजे एका पंधरवड्यामध्ये मे 2021 नंतर उभी केलेली ही हायेस्ट रक्कम आहे. तर मित्रांनो, आपल्याला बँका आणि फायनान्स सेक्टरकडं लक्ष ठेवायचं आहे. RBIची 7 ते 9 तारखेला मीटिंग आहे. त्यामध्ये रेट कटची खूप जास्त शक्यता आहे. याचा बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना फायदा होईल. त्यामुळे आपल्याला बँका आणि NBFCच्या शेअर्सकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला परकीय कर्जाचा जर विचार केला तर इयर ऑन इयर बेसिसवरती 10.7% भारत सरकारचं कर्ज वाढलेलं आहे. $649 बिलियन वरून ते $718 बिलियन इतकं झालेलं आहे. ब्रेंट क्रूड सातत्याने वाढत आहे. सोमवारी ते 2.8% वाढून 74.77ला स्थिरावलं. सोमवारी डाओ आणि S&P 500मध्ये तेजी दिसून आली, तर नॅसडॅकमध्ये आपल्याला मंदी दिसून आली. तर मित्रांनो, आजच्या जर मार्केट सेशनचा जर विचार केला तर सुरुवातीला ते ओपन होताना खाली ओपन झालं, नंतर परत वर गेलं, नंतर परत खाली आलं. आत्ता तरी सध्या 23,500च्या खाली मार्केट आहे. तर ही लेवल आपल्याला वॉच करायची आहे. 23,500च्या आणि 400च्या 23,400 ही क्रुशियल लेवल आहे. याच्या खाली जर मार्केट सातत्याने राहिलं तर ते मंदीकडे जाईल आणि 23,400च्या वर जर ते राहण्यामध्ये जर यशस्वी झालं तर या मार्केटची दिशा ही वरची राहील. एप्रिल महिना हा आव्हानात्मक राहील. उद्या जे ट्रम्प टॅरिफ लावतील तर त्या टॅरिफकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याचा काय परिणाम होतोय त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.